बाहेर आणिले गोपाळा लाविली शिळ समादेशी निवृत्तीने बाहेर आणिले गोपाळा लाविली शिळ समादेशी सोपान मुक्ताई सांडिती शरीरा म्हणती धरा धरा निवृत्तीशी अनेकांची तेथे उद्विग्नती मने घालिती सुमने समादेशी सोपान मुक्ताई सांडिती शरीर म्हणती धरा धरा निवृत्तीशी नामदेव भावे करीतसे पूजा बाप्पा ज्ञान राजा पुण्य पुरुषा नामदेव भावे करीतसे पूजा बाप्पा ज्ञान राजा पुण्य पुरुषा सोपान मुक्ताई सांडिते शरीरा म्हणती धरा धरा निवृत्तीशी विठ्ठल 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 गावामध्ये साजरा केला पण त्यांच्या घरामध्ये सामाजिक सोहळा का साजरा केला त्याचं आजही कारण सांगतोय. मागच्या वेळेला मी सांगितलं होतं आणि आजही ऐकू द्या. ज्ञानेश्वर महाराज वारकरी संप्रदायाचे पायाचं नूतनीकरण करणारे, पाया घातलं नाही, पायाचं नूतनीकरण केलं. ज्ञानोबांची वीज बऱ्याच ठिकाणी साजरी केली जाते पण समाधी सोहळा फार कमी केला जातो. तुकोबारांनी त्याला कळस लावला पण तुकोबारांची वीज साजरी करतात. मी मागच्या वेळेला सांगितलं होतं की श्रीमद भागवताची सुरुवात सांगली जिल्ह्यातून आहे. रामायणाची सुरुवात सांगली जिल्हा बत्तीसगडा तालुक्यातून आहे. विश्वात असणारे 3 नंबरचे साधू संत, पहिले संत आहेत भगवान शिव, दुसरे संत आहेत उमाई साहेब, तिसरे संत आहेत मच्छिंद्रनाथ आणि चौथे संत आहेत गोरक्षनाथ. विश्वातल्या असणाऱ्या साधूचं 4थं स्थान आहे ना ते माझ्या तालुक्यात. आता याच्याबद्दल गैरसमज आहे, आज ऐकून जा. मी ज्यावेळेला अभ्यास करत होतो 32 शिराळ्याला गोरक्षनाथांचं स्थान नाहीये. 32 शिराळ्यात आहे पण 32 शिराळ्याला ते भिक्षा मागण्याकरता गेले होते. नवनाथ ग्रंथ परत वाचा. गोरक्षनाथाचं स्थान कुठं आहे अजूनही माहिती नाही लोकांना, त्याचा आशय कुणालाच माहिती नाही. गोरक्षनाथाचं स्थान 32 शिराळा तालुक्यात आहे पण ते गावाचं नाव आहे नेणीच्या असणाऱ्या श्रीसरवाडीच्या वर असणारं जे पाचगणीचा जो डोंगर आहे जिथून मेनका नदी वाहते खाली, त्या मेनका नदीच्या असणाऱ्या काड्यामध्ये गोरक्षनाथाचं स्थान आहे. मी गोरक्षनाथाची जेवढी स्थान आहे तेवढी पाहिले. तिकडे बारगाडशी असला. गोरक्षनाथाचं पहिलं स्थान आहे गोरखपूर, दुसरं स्थान पुष्कर राजस्थान, तिसरं स्थान आहे मुंबई पायगुणी, 4थं स्थान आहे पारुंडे जुन्नर आणि 5वं स्थान आहे महाराष्ट्रातच म्हटलं तर त्याचं नाव आहे शिराळा तालुका. आणि अशा शिराळा तालुक्यामध्ये अनादी कालापासून बंद पडलेली कीर्तन परंपरा मी पहिल्यांदा नामदेव महाराजांचा अनुभव घेतलाय. फडाफड घेता येत नाही तरी पण मी घेतला, कारण समाधीवर बोलायचं होतं, थोडक्यात बोलायचं तर नाही होता येत. महाराष्ट्रात नव्हे भारतातल्या असणाऱ्या परमार्थाची ज्याला परमार्थ ढासळला गेला तेव्हा ज्ञानोबाराने त्याचा पाया गाठला. ज्ञानदेवी रचिला पाया गुहारी दिवाळ्या याचा विस्तार करण्याकरता अशोकमुनी कीर्तन करायचे. नारद विण्याला होते. नारद कसा विनाय पाहिजे
मृदंगमणी जो होता त्यावेळेचा इंद्र होता इंद्र. अशी कीर्तन परंपरा बंद पडली. त्या कीर्तन परंपरा परत तलाटणी देणारे नामदेव महाराज आणि ते नामदेव महाराज 32 शिराळा तालुक्यातले आहेत. आता 32 शिराळ्यातले हे वर्ण सपाट झालेले त्याची गोष्ट सोडून द्या. मी बऱ्याच वेळेला मांडले कारण शिराळा तालुका मी 72 तालुक्यात 39 जिल्ह्यात सांगली जिल्हा आहे. पण येऊन येणार कोण दृष्टी सडले ऐकून जा. मला नामदेव महाराजांचं मंदिर बांधायचं होतं. त्या टगेने मला विरोध दिलं नाही. मी टगेच म्हणतो. मला कोणी विचारायला येणार त्यांना सांगतो मी. नामदेव महाराजांचं मूळ गाव आहे 32 शिराळा तालुक्यात. त्या गावाचं नाव आहे रिळ. हे ज्या दिवशी कळलं त्या दिवशी मी 2000 ला नोकरी सोडली. मी उपकरण बांधले. ज्या नामदेव महाराजांनी महाराष्ट्रात काय पंजाब पर्यंत जी असणारी धुळा पताकाची धुळा तिथपर्यंत नेली. इतकी मला उडी मारता येणार नाही. पण त्याचा पाईप बनवून का होईना ती पताकांनी 72 तालुक्यात 39 जिल्ह्याच्या राज्यात नेली. त्याचं कारण नामदेव महाराज. आणि ते नामदेव महाराज माझ्या तालुक्यातले. आणि ज्यांनी पारायण चालू केले ते काय वैकुंठ भाषे हरिभक्तपरायण सखाराम महाराज सखाराम दादू पाटील यांनी ते बी आपल्या कुठे त्या समाधी सोहळ्यात आज असणारा समाधीचा वेळ फार अपूर्ण आहे. मला जेवढं मांडता येईल तेवढं धावतं मी मांडी. समाधी सोहळा हा व्यवस्थित झाला पाहिजे. असं काही करू नये. परत पाठाय नाही. कारण शेतकऱ्याचा जर असेल पुरवण्याचा जर असेल तर इथे एक तास तिथे एक तास असा घालणार नव्हता. त्याला नांगरायचं झालं तर घडीनं थोडं काय ना पण चांगलं घडीनं नांगरावं तर त्याला पुरवाडी म्हणते. शेतकऱ्याचा निवडलेला जो अभंग आहे त्या अभंगाचा पहिल्यांदा सरळ अर्थ आहे का. समाधी सोहळ्याचे लिहिलेले सगळे जेवढे अभंग आहेत त्या अभंगाचा शेवटचा अभंग समाधीला बसताना शेवटचा अभंग आहे नामदेव महाराज. आणि मग समाधीला बसले. निवृत्तीने बाहेर आणले गोपाळा. भगवान परमात्मा रुक्मिणी आई साहेब महाराष्ट्रातले सगळे संत आहे ना समाधी सोहळा समाधी शिबिर दिवशी सगळे तिथं हजर होते. निवृत्तीनाथाने भगवान पांडुरंग परमात्म्याला हाताला धरून जिथं समाधी भेटली त्या समाधीच्या जागेतून बाहेर आणले. निवृत्तीने बाहेर आलेले गोपाळा भगवान हाताला धरून बाहेर आणलं. लागली शिळ समाधीची. आणि मग त्या समाधीची जवळ आता जे सिद्धेश्वराचं मंदिर आहे तिथं ती आहे तिथं ही शिळा लावली बाहेर. पण मुक्ताबाईची आणि सोपानकाची फार मोठी अवस्था झाली. सोपान मुक्ताई सांडिले शरीरात. आपल्या भावानं समाधी घेतल्यानंतर मुक्ताईने सोपान काकाला म्हणती धरा धरा निवृत्तीशी. निवृत्तीनाथांना देखील गैरवर नाही का. माझा असणारा शिष्य जेवढे जेवढे म्हणून तिथं संत मंडळी होती त्या सर्व संत मंडळीमध्ये सगळ्यांचं उद्विग्न म्हणणं. प्रत्येकाला गैरवर आला. मी नेहमी सांगत असतोय एक वाक्य ऐकून जा. जेवढे जेवढे होते तिथं आणि कांची तेथे उद्विग्न म्हणे. महाराष्ट्रातले सगळे संत होते आणि गैरवर आला मी सगळ्यांना. मी नेहमी सांगत असतो सगळ्या साधू संतांच्या डोळ्यातून असूच्या धारा लागल्या. घालती सुमने समाधीशी. त्या समाधीवर सगळ्यांनी फुलं घातली. नावा भावे करीत असे पूजा. नामदेव महाराजांनी पूजा केली. बाप ज्ञान राजा पुण्य पुरुषा. बाप हा शब्द वापरला नाही. जगाच्या पाठीवर आई जोडली बापी जोडून. आई गेली बाया गेली बाप गेली शिकाय गेली.
त्यामुळे महाराजांना डोळून झालं पाहिजे. संत हे जगाचे बाप आहेत, आई आहेत मॅडम. सोपान मुक्ताई सांडिले शरीरा म्हणती धरा धरा निवृत्तीशी. ही प्रयत्न करतोय समाधीचा. बीजेचे समाधी सोहळ्याचे कीर्तन माझ्याच्याकडून होत नाही, कारण ते सहनच होत नाही की साधू महात्मे वाचले गेलेले जीवाला सहन होत नाही. जर खरंच खरंच तुमच्या जीवनात यांचा जिव्हाळा जर असेल, म्हणती धरा धरा निवृत्तीशी अवनत जेवढ्या वेळा चिंतन करायचं करू. त्यांच्या कृपावाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दासू तुका काही माझी वाणी मानेल संतांची रंजोषिताशी आपुल्या करम करुणावतारम संसार सारम जगेंद्रारम सदाव संतम हृदयारविंदे भवं भवानी सहितम आमी ईश्वरा समाकारा तुमचा अनुग्रह लाभो पावन घालो चराचरी. मी कला कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. विश्वाच्या पाठीवर ईश्वर सोडलं तर सगळं जगात निर्माण झालं. जे निर्माण झाले त्याला जगत म्हणावं. जेवढे जेवढे म्हणून जीवजंतू तयार झाले, चार खालीमध्ये जीवांची उत्पत्ती झाली, माणसं निर्माण झाली. पण माणसामध्ये दोन प्रकार केले, एक सामान्य आणि दुसरे विशेष. या विश्वाच्या पाठीवर माणसंही असतात, पण तुम्ही आम्ही सामान्य आहोत. विशेष असणारे या विश्वाच्या पाठीवर माणसासारखेच दिसणारे त्यांचं नाव आहे संत. मग ते कुठल्याही जगातल्या धर्मातले असू दे, कुठल्याही देशातले असू दे, विशेष का म्हणायचंय तर ते कार्य घेऊन आलेले असतात. आपण कर्म घेऊन येतो, जीव कार्य घेऊन येतो. संत कार्य घेऊन येतात. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाची बोलिले जे ऋषी साच भावी करताय. जाणू संतांचे मार्ग आडलाली भरले जग, उचिष्टाचा भाग शेष तो शेवू. जगात असणाऱ्या जीवाचं कल्याण करण्याकरता संत महात्मे येतात. तुम्ही आम्ही कर्म घेऊन येतो. आगा कर्मे जे उरावे ते सुखदुःखी फळावे, तया ते भोगायावे देहाये का. तुम्ही आम्ही जन्माला आलो, आमच्या पाठीमागं कर्माचं गाठोड आहे. साधू जे येतात ते कुठल्याही धर्मातले असू दे, कुठल्या जातीतले असू दे, कुठल्याही समाजातला असू दे, त्यांचं कार्य एकच असतं. कोणतं? जगाच्या कल्याणा संतांच्या संत कोणत्याही समाजाचे नाहीत, कुठल्या धर्माचे नाहीत, धर्माचे देखील नाहीत. संतांचं एकच कार्य असतं. कोणतं? महाराष्ट्राच्या कल्याणा संतांच्या विभूती असाय का? भागवत धर्माच्या कल्याणा संतांच्या विभूती असाय का? जगात कुठलाही माणूस असू दे त्याचं कल्याणच व्हावं अशी धारणा असते.
त्यांचं नाव संत. मास्तर लय आहेत, गुरुजी लय आहेत, मास्तर. पण आम्हालाही मास्तर होते, गुरुजी होते, तिथेही माझ्या तर गुरुजी आहेत. गुरुजी असं आहे का, हे बाकीच्या समाजाचा आहे, तो तामक्या समाजाचा आहे, त्याला एवढं शिकवायचं, त्याला एवढं शिकवायचं. तुकोबरायाने सांगितलं, अर्भकाची पंथी हाती धरली पाठी, तैसे संत जळी क्रिया करून दाढी ती रंगी. त्याच्या डोळ्यात भेद नसायला पाहिजे, त्यावेळेला तो संत होता, शिक्षक होता. तसं विश्वाच्या पाठीवर संत जगाचं कल्याण व्हावं याचा हा ध्येय ठेवून येथे उपकारासाठी आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.